नमस्कार. एस-बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण स्टफ आप्पे बनवतोय. ते पण आहे ना, आप्पे जे आहेत ते खूपच इन्स्टंट आहेत. याला तांदूळ भिजवण्याची गरज लागत नाही जास्त वेळासाठी. हे फक्त तासाभरासाठी तांदूळ भिजवलेले आहेत आणि हे अगदी झटपट बनवून तयार होतात. उकडलेले बटाटे पाहिजे फक्त याला आणि तांदूळ पाहिजे. तर तुम्ही बघू शकताय मेन इन्ग्रेडियंट मी सांगितले. इथे मी तांदूळ 1 तासासाठी भिजवले होते. हे तांदूळ आहे ना, आपण पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं दही घालायचे. 1 कप तांदूळ घेतलेले आहेत जवळजवळ पावशेरच्या मापात आणि 2 उकडलेले बटाटे घालायचे आणि हे वाटून घ्यायचे. आता हे वाटलेलं मिश्रण हे आहे ना, तर ते इडलीचं जसं मिश्रण वाटतो तर तसंच वाटायचं आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी घट्ट ठेवायची आणि हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. तर हे मिश्रण सगळं एका बाउलमध्ये काढलं की आपल्याला याला चांगलं फेटून घ्यायचे. तर एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला या मिश्रणाला चांगलं फ्लफी म्हणजेच हलकं फुलकं होऊस तोपर्यंत या मिश्रणाला फेटून घ्यायचे. मग यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालायचे. तर अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकताय हे मिश्रण फेटल्याच्या नंतर थोडंसं याचा आकार वाढलाय. तर चवीनुसार मीठ घातले, पाव चमचा जिरं घातले आणि 2 चिमूट फक्त आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे. आणि यामध्ये मी अर्धा इंच आलं बारीक चिरलेले घातले, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घातल्यात आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. एक म्हणजे 5 ते 7 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण आहे ना स्टफिंगचा मसाला तयार करायला घेऊया. तर 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 2-3 सुक्या लाल मिरच्या घालायच्या, कोणत्या सुद्धा घातल्या तरी चालतात. 2-3 चमचे आपल्याला शेंगदाणे घालायचे. मूठभर किंवा मुठीपेक्षा कमी घातले तरी सुद्धा चालतात. एक खोंगाभर म्हटलं तरी चालेल. तर इथं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेतले. तर असं ओबड-धोबड असं वाटून घ्यायचे. जास्त बारीक वाटायचं नाही किंवा खूप मोठं सुद्धा ठेवायचं नाहीये. आणि आता पॅनमध्ये तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची पाव चमचा आणि धणे घालायचे. एकदम पाव चमचा एवढेच धणे घालायचे. अर्धा चमचा आपल्याला इथे बडीशोप घालायची. जिरं घालायचे नाहीये. आता हे वाटलेले मिश्रण यामध्ये घालायचे आणि हे चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं असं खरपूस असं परतून घ्यायचं म्हणजे याला खूप छान अशी चव येते. हळद घालायची पाव चमचा आणि थोडंसं 2 चिमूट एवढं हिंग घालायचे आणि हे चांगलं परतून घेऊया, मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची सुरुवातीपासूनच आणि उकडलेले बटाटे आहेत ना आपल्याला 2 घालायचे असे मॅश करून. तर 2 हे बटाटे आहेत ना उकडलेले घातलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि यामध्ये हिरवी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, मीठ घालायचे चवीनुसार आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. चांगलं याला एकजीव करून घेऊया. मसाला आणि बटाटा एकत्रित करून घ्यायचं चांगलं आणि यामध्ये आपल्याला चटपटीत अशी चव येण्यासाठी लिंबू घालायचे. तर अर्ध्या लिंबाचा रस आपण इथे पिळणार आहोत. रस पिळताना बी पडलं तर ते काढून घ्यायचे. तर हे बी पडलं होतं मी काढत आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, गॅस वाढवायचा नाहीये, नाहीतर हे मिश्रण आपलं करपू शकतं. तर आता हे मिश्रण जे परतून घेतले ते काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊ. तर थोडंसं नॉर्मल थंड झालं ना तरी सुद्धा आपल्याला लगेच त्याचे छोटे छोटे बॉल तयार करायला घ्यायचे. तर हे छोटे छोटे आपण बॉल असे तयार करून घेऊया. हे मिश्रण जे आहे हे म्हणजेच वड्यांना जसं आपण मिश्रण करतो ना तशा पद्धतीचंच मिश्रण आहे, फक्त याची चव थोडीशी वेगळी आहे, म्हणजे समोस्यांसारखी याची चव लागते. आणि तुम्ही बघू शकताय हे बॉल्स मी करून घेतलेले आहेत, छोटे छोटे बॉल्स. आता आप्पे पात्र गरम करायला ठेवायचे गॅसवरती. यामध्ये तेल घालायचे. तेल पण चांगलं गरम झालं की हे जे मिश्रण आहे आप्प्यांचं आपण तयार केलेले इन्स्टंटवालं ते यामध्ये घालायचे. तर हे मिश्रण जे आहे ना हे आपण अर्धा अर्ध घालणार आहोत. अर्धा अर्धा असं आपल्याला हे आप्प्याच्या मोल्डमध्ये घालायचे. सगळ्या मोल्डमध्ये हे मिश्रण घालून झालं की आपल्याला जे आपण छोटे छोटे बॉल तयार केलेत ना बटाट्याचे मिश्रण जे आपण तयार केले ते छोटे छोटे बॉल आपण यामध्ये असे ठेवून घेणार आहोत. असे मधोमध सेंटरला असे ठेवून द्यायचे आणि याच्यावरतून सुद्धा आपल्याला आहे ना हे जे आपण आप्प्यांचं तांदूळाचं मिश्रण तयार केले तांदूळ आणि बटाट्याचं तर ते घालायचे. तर थोडं थोडंच घालायचे आणि आता हे सगळे आप्पे म्हणजे एकत्रित म्हणजे घालून झाले की आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटासाठी लो फ्लेमवरती आपल्याला होऊ द्यायचे आप्पे.
तर एक 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. थोडंसं ओलं दिसतंय, तर पुन्हा मी झाकून ठेवलं होतं आणि झाकून ठेवल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय मस्त असं ड्राय झालंय. थोडंसं तेल, थेंब थेंब तेल सोडलंय आणि हे आप्पे पलटून घेतलेत. हे असे पलटून घ्यायचेत. खूप मस्त लागतात हे आप्पे. नक्की एकदा तरी ट्राय करा. तर हे आप्पे आपल्याला दोन्ही बाजूंनी छान असे भाजून घ्यायचेत सोनेरी रंगावरती. तर दोन्ही बाजूनी भाजलेत का चेक करूया. तर दोन्ही बाजूनी भाजले की आप्पे काढून घ्यायचेत. खूप छान असा हा नाश्ता आहे. मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी एकदम परफेक्ट असा हा नाश्ता आहे. मुलांना खूप आवडेल आणि घरातील सगळ्याच व्यक्तींना हा खूपच आवडणारा नाश्ता आहे. नक्की ट्राय करा. खूपच आवडेल आणि ना घरात आहे ना सगळे व्यक्ती आहेत ना तुम्हाला पुन्हा पुन्हा ही डिश तयार करायला सांगतील. तर आहे ना इथे माझे हे आप्पे बनवून तयार झालेत. तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते, म्हणजे तोडून दाखवते. तर हे बघा काय मस्त कमालीचं याच्यात स्टफिंग आहे आणि मस्त जाळी सुद्धा आलेली आहे तांदळाच्या आणि बटाट्याच्या मिश्रणाला, म्हणजे जे आवरण आहे ना तर त्याला जाळी सुद्धा आलेली आहे. आणि ही चटणी बरोबर तुम्ही अशी सर्व करू शकता. कोणतीही चटणी बनवली तरी सुद्धा चालेल. तर तुम्ही बघू शकता, मी एकदा एक टेस्ट केली आहे आप्प्यांची, खूप छान लागतात. नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.